तुम्ही जर रॅपिडो, ओला, उबर या बाईक टॅक्सीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. कारण सरकारने या बाईक टॅक्सींचा परवानाच आता रद्द केलेला आहे. सरकारने हा निर्णय का घेतलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्र सरकारने या ई-बाईक टॅक्सीचा परवाना रद्द केला कारण या संबंधित कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सांगितली होती, ती या कंपनीने केली नाही आणि त्याचमुळे आता सरकारने या कंपन्यांचा परवाना रद्द केलेला आहे. तसंच सरकारच्या नियमानुसार हा परवाना ई-बाईकसाठी असताना संबंधित कंपन्यांकडून पेट्रोल बाईकचा वापर होत होता. वारंवार कारवाई करूनही नियमांचं पालन होत नव्हतं, त्यामुळे या कंपन्यांचा परवाना रद्द करण्यात आलाय. आता कारवाई अधिक कडक केलेली आहे. जर पेट्रोल बाईक वापरली तर चालकावर नाही तर आता मालकावरही गुन्हा दाखल होणार आहे. एवढंच नाही तर ती बाईक कायमस्वरूपी जप्त केली जाईल. कागदपत्रे सादर करण्यासाठी कंपन्यांना दिलेली मुदत संपली असून आता शेवटचा 1 महिना शिल्लक राहिलाय. पर्यावरण रक्षण आणि भूमिपुत्रांचा रोजगार या उद्देशाला हरताळ फासणाऱ्या कंपन्यांविरुद्ध सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. त्यामुळे प्रवाशांनो, अधिकृत ई-बाईक असेल तर त्यावरच तुम्ही प्रवास करा.